थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांचे समान व्हावे, हाच त्यातला बोध खरा. या भारतवर्षामध्ये अनेक महान लोक होऊन गेलेत, संत होऊन गेलेत, पुढारी झालेत. पण या भारतातील आमच्या बहुजनांमध्ये एकी नसल्यामुळे अनेकांनी आपल्यावर राज्य केलेत. त्यामध्ये प्रामुख्यानं यहुदी सहित खून, मोगल यांचे राज्य आपल्या भारतावर आलेत. जवळपास 16व्या शतकापर्यंत मोगलांनी आपल्यावरती राज्य केलं. 16व्या शतकात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वातंत्र्याची नवी दिशा दिली आणि स्वराज्य स्थापन केलं. आणि या स्वराज्याला एक आगळं वेगळं असं धोरण होतं. 17 पगड जातीतील त्यांच्या सोबत मावळे म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या भरोशावर शिवाजी महाराजांनी इथे एक नवी दिशा दिली. आणि शिवाजी महाराजांच्या नंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर संभाजीराजे यांनी बरंचसं देणं दिलं. पण संभाजीराजेचं अगदी म्हणजे भयंकर पद्धतीनं दारुण असं खून करण्यात आला. आणि त्या बाबीला, या सगळ्या बाबींना कारणीभूत ब्राह्मणी व्यवस्था होती. त्यानंतरही राजारामाची पत्नी ताराबाई हिनं प्रामुख्यानं बरेच दिवस या मोगलांना तोंड दिलं. पण नंतरच्या काळात त्यांना मागे व्हावं लागलं. मग ब्राह्मणी समजल्या जाणाऱ्या व्यवस्थेनं इथे पेशवाई आणली. पण ही पेशवाई अत्यंत जुलमी सत्ता होती. बाई बाटली यामध्ये ते डुबले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये इंग्रज इथे आलेत 1818मध्ये आणि इंग्रजांचं राज्य सुरू झालं. इंग्रजांच्या राज्यात खरं म्हणजे भारतातील अनेक लोकांना शिक्षण घ्यायला मिळालं. त्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या शिक्षणाचा फायदा घेतला. आणि एवढंच नाही, फायदा असा घेतला की बहुजनांसाठी त्यांनी शाळा काढल्यात आणि बहुजनांसाठी खूप काही दिलं. आणि या महात्मा फुलेचा वसा पुढे घेऊन प्रामुख्यानं राजर्षी शाहू महाराज पुढे आलेत. राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांचं मूळ नाव यशवंत आबासाहेब उर्फ घाडगे. त्यांची पत्नी आबासाहेबांची राधाबाई. या राधाबाई आणि आबासाहेबांच्या पोटी हा एक हिरा जन्माला आला. आबासाहेब हे प्रामुख्यानं कोल्हापूरमधील कागल येथे एक चांगले अधिकारी होते. आबासाहेब उर्फ जयसिंगराव घाडगे एक चांगलं सुशिक्षित व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांना हे गोंडस बाळ ज्यांचं नाव यशवंत हे प्रामुख्यानं 26 जून 1874मध्ये जन्माला आलं. जवळपास चौथे शिवाजी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई, ह्या विधवा आनंदीबाई एकट्या पडल्यात. त्यांना असं वाटलं की
आता स्वराज्याचं काय? मग त्यांनी असं ठरवलं की हा चुणचुणीत मुलगा आपण दत्तक घेतला पाहिजेत. म्हणून 1884 यशवंताला आनंदीबाईनं दत्तक घेतलं आणि दत्तक विधानानंतर यशवंत घाटगेचे शाहू भोसले असं त्यांचं नामकरण झालं. आणि त्यानंतर ते अगदी सुरळीतपणे 84 भोसले म्हणून वावरायला लागलेत. इंग्रजी राजवट होती. या इंग्रजी राजवटीमध्ये 1894 राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राजर्षी शाहू महाराजांच्या हातात हे राज्य म्हणजे भारत देशाचं सूत्र, विशेष करून कोल्हापूर संस्थानचे सूत्र त्यांनी आपल्या हातात घेतले. आणि राधाबाईचे संस्कार आणि आनंदीबाईचे संस्कार त्याला फार महत्त्व प्राप्त झालं. महात्मा ज्योतिराव फुले यांचं सत्यशोधक समाज सुरू होताच त्याचा परिणाम भास्करराव जाधव यांच्यामुळे राजर्षी शाहू महाराजांवर झाला. जशी म्हणजे राज्याभिषेक त्यांचा 1894 झाला, त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. कोल्हापूरचे किंवा करवीरचे शाहू महाराज राजे बनलेत. हा माणूस शरीरानं जसा मोठा होता, अवाढव्य होता, तसाच मनानंसुद्धा मोठा होता आणि म्हणूनच त्यांना मोठ्या दिलाचा राजा असं संबोधिला जातो. एवढंच नव्हे तर आभाळा एवढा छत्रपती असं लक्ष्मण माने त्यांच्या संदर्भात म्हणतात. या माणसाचं कर्तृत्व फार मोठं होतं. फार मोठ्या कर्तृत्वानं हा माणूस मोठा झाला. खरं म्हणजे कोल्हापूरमध्ये वसतिगृह नव्हती, जातीयता होती, ब्राह्मणांचं वर्चस्व होतं. या ब्राह्मणांच्या वर्चस्वाला झुगारून पहिल्यांदा त्यांनी ते पाहिलं की इथे सर्वसामान्यांसाठी वसतिगृहाची आवश्यकता आहेत आणि वसतिगृहाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये 1896 एक मराठ्यांसाठी वसतिगृह काढलं आणि लगेच मग भराभर असे 20 वसतिगृह काढलेत. वसतिगृहाच्या बाबतीत त्यांचा एक अनुभव आपल्याला सांगितला पाहिजेत. PC पाटील पहिल्या क्रमांकानं मॅट्रिकमध्ये उत्तीर्ण झालेत आणि जसे ते उत्तीर्ण झालेत तसं शाहू महाराजांनी त्यांना बोलावून घेतलं. त्यांचं म्हणजे गुण चाखण्याची शाहू महाराजांची जी दृष्टी होती ती वेगळी होती. त्यातून त्यांना बोलावून घेतलं आणि PC पाटलांना विचारलं की तुमची जेवणाची व्यवस्था कशी काय होत होती बुवा? तर PC पाटलांनी त्यांना सांगितलं की आम्ही एका ब्राह्मणांच्या घरी राहत होतो आणि तिथेच जेवण घेत होतो त्यांच्या वसतिगृहात. पण तिथे आम्हाला भेदभावाची वागणूक मिळत होती. आम्ही मराठे म्हणून किंवा सामान्यातले म्हणून, बहुजनातले म्हणून आम्हाला जे अलग बसवण्यात येत होतं आणि आमचं ताट वाटी आणि सगळं आम्हालाच धुवावं लागत होतं. मग त्यामुळे आम्ही तिथून सोडलं आणि आमच्या खोलीवरच आम्ही आपलं जेवण बनवायला लागलो. असं शाहू महाराजांनी ऐकल्याबरोबर शाहू महाराजांना लक्षात आलं की ही वैयक्तिक गरज आहेत, पण वैयक्तिक गरजेतूनच आपण सामाजिक संस्था निर्माण केल्या पाहिजे ज्या की पूर्णपणे कायम स्वरूपाच्या असतात. आणि या गरजेतून शाहू महाराजांनी वसतिगृहाची सुरुवात केली. म्हणजे एका व्यक्तीच्या गरजेतून वसतिगृहाची सुरुवात झाली आणि त्याला संस्थेचं स्वरूप शाहू महाराजांनी दिलं. हे शाहू महाराजाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. आणि म्हणूनच शाहू महाराजांच्या या जवळपास 1896 ते जवळपास 2-3 वर्षातल्या काळात जवळजवळ 20 वसतिगृह विविध जातीसाठी त्यांनी निर्माण केली. प्रत्येक जातीचं वसतिगृह जवळजवळ ठेवलं. याचं कारण असं की सगळ्यांमध्ये समानता यावीत, समतोलपणा वाढावा, एक शिस्त लागावी आणि आपली बहुजनांची मुलं घडावीत, एक त्यांना वेगळे असं संस्कार मिळावेत
या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न होते आणि म्हणूनच ते घडलंसुद्धा. आणि त्यामुळेच कोल्हापूरला वसतिगृहाची जननी असं संबोधलं जातं. पण असं जेव्हा सुरू झालं हे वसतिगृहाचं, तेव्हा मात्र ब्राह्मणांचे डोके दुखायला लागले. त्यांना असं वाटायला लागलं की आता आपलं वर्चस्व खतम होतं की काय. आणि अशा अवस्थेत त्यांनी शाहू महाराजांना विरोध केला. पण शाहू महाराज या विरोधाला जुमानले नाहीत. भास्करराव जाधव यांना सरसुभेपदी घेतलं, वसतिगृहाचे सरसुभेपदी घेतलं. तेव्हासुद्धा खूप विरोध झाला. पण शाहू महाराजांनी आपली वसतिगृह ही कायम तशीच सुरू ठेवली आणि एक वसतिगृहाच्या रूपानं एक नवी दिशा महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला देण्याचं काम त्यांनी वसतिगृहाच्या माध्यमातून केलं. आणि याच काळात मग 96 ते 98 शाहू महाराजाचं वय केवळ 21-22 वर्षाचं होतं आणि नव्यानं कारभार आला होता. अशा अवस्थेत एक नैसर्गिक आपत्ती त्या काळात आली. या नैसर्गिक आपत्ती कोणती होती तर दुष्काळ पडला. आणि शाहू महाराजांच्या या राज्यामध्ये अनेक प्रकारचे लोक म्हणजे भामटे, फासेपारधी, म्हणजे याला आज आपण विमुक्त जाती असं म्हणतो, विमुक्त जमाती असं म्हणतो, त्यांचा समावेश होता. इंग्रज लोक त्यांना गुन्हेगार मानत होते. या गुन्हेगाराची पोटं रिकामी होती. रिकाम्या पोटामुळे ते इतरत्र सर्वत्र चपाट्या करीत होते. मग याला काहीतरी आपण इलाज केला पाहिजेत म्हणून शाहू महाराजांनी प्रामुख्यानं या लोकांच्यासाठी बांधापाडा नावाची योजना सुरू केली. म्हणजे त्यांना कामही मिळालं. बांधापाडा योजनेमध्ये काय केलं त्यांनी की अनाज शासनानं द्यायचं, त्यांचं पोटभर त्यांना जेवण द्यायचं. पोटभर जेवण मिळाल्यामुळे ते कामाला लागलेत. त्यांच्यातले काही जे हरहुन्नरी होते त्यांना त्या कामात गुंतवलं आणि अशा प्रकारे अनेक जाती धर्माच्या लोकांना त्यांनी आपल्या या कामात गुंतवल्यामुळे या नैसर्गिक आपत्तीला, दुष्काळालासुद्धा त्यांनी दुष्काळावर मात केली. त्यात एक नव्यानं होणारी गोष्ट म्हणजे अशी की शाहू महाराजांनी या सगळ्यांना कामाला लावताना जातीपातीचा कुठेही विचार केला नाहीत. जातीपातीचा विचार केला नाहीत आणि शेतकऱ्यासाठी एक नवीन योजना आखली त्यांनी. कारण शेतकऱ्यांनाही पिकलं नव्हतं. मग त्यांचं काय व्हावं म्हणून मग राधानगरी धरणाची सुरुवात केली त्यांनी. राधानगरी धरण, जे की आज आपण इथे आपले बंधारे जे पाहतो ते कोल्हापुरी धरण त्यांच्याकडून आपण घेतलेले आहेत. आणि त्यामुळे तिथे पाणी म्हणजे जसं आपण आज असं म्हणतो की पाणी साठवा, पाणी जिरवा आणि पाणी अडवा, हे जे सरकारचं नवीन धोरण आहेत, या धोरणाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती केली शाहू महाराजांनी. म्हणून शाहू महाराजाचं मूल्य शेतीच्या दृष्टीनं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. अशा या सुधारणात्मक कामं करत असताना, सामाजिक कामं करत असताना शाहू महाराजांनी शिवमूर्ती आपल्या हातावर कोरली होती. आणि तिथे जी पंचगंगा, कोल्हापूरच्या बाजूनं नदी जाते पंचगंगा, त्या नदीवर ते स्नान करायसाठी सकाळी जायचे. सकाळी ते नदीवर स्नान जायचे आणि त्यांच्यासोबत 2 ब्राह्मण असायचे. एक त्यांचा रामशास्त्री म्हणून होता आणि एक दुसरा प्रामुख्यानं नारायण शास्त्री. तर रामशास्त्री त्यांच्या बाजूनं नेहमी त्यांच्यासोबत राहायचे. एक दिवस शाहू महाराज, रामशास्त्री, त्यांचे मेहुणे असे मिळून ते सकाळी पहाटे स्नान करीत होते पंचगंगा नदीमध्ये. आणि त्यावेळी तिथे नारायण शास्त्री यांनी वेदाचं पठन न करता पुराणाचं पठन केलं. आणि पुराणाचं पठन केलं ही बाब रामशास्त्रींनी शाहू महाराजांना सांगितली. मग शाहू महाराज चिडले, थोडेसे रागावले. असं का? मी तर क्षत्रिय आहे, मी तर राजा आहेत, मग यांनी वैदिक मंत्र का नाही म्हटले, वेद का नाही बोलले, पुराण का म्हटलं? तेव्हा त्यांना असं समजलं की क्षत्रिय हा राजा होऊ शकत नाही. त्यातले त्यात शाहू महाराजांना जेव्हा दत्तक घेतलं होतं त्यावेळीच यांनी विरोध केला होता. आणि तेव्हा सांगितलं होतं की
क्षेत्रीय किंवा हा राजा दुसरीकडून आलेला आहे त्याच घराण्यातला नाहीत आणि तिथून तो विरोध वाढत गेला. शाहू महाराजांनी पाहिलं की हा जर राजासारखेच अशा प्रकारे वेद मंत्र म्हणत नाहीत आणि पुराण म्हणतो, तो मात्र आंघोळ न केलेला होता, तरी त्याला ते जमलं आणि तिथून प्रामुख्यानं त्याला शाहू महाराजांनी तंबी दिली, त्यांना तिथून काढलं. त्याला काढल्याबरोबर सगळे ब्राह्मण विरोधात गेले. तेव्हापासून शाहू महाराजांचे विरोध करायला लागले आणि शाहू महाराजांना शत्रुत्व पत्करावं लागलं. ब्राह्मण मंडळीनं हे सगळं करत असताना शाहू महाराज एक काय म्हणता येईल सामान्यांचं ऐकतात बा, आमचं वर्चस्व असून आमचं ऐकत नाहीत, अशा प्रकारची सगळीकडे गवगवा केला. आणि त्यातून मग शाहू महाराजाला कळत गेलं की शाहू महाराजांनी मग त्या प्रकरणाला एक वेगळं हे दिलं आणि त्याच प्रकरणाला वेदोक्त प्रकरण असं संबोधलं जातं, जे खूप गाजलं, शेवटपर्यंत गाजलं. 1899ची ही बाब आहेत. मग टिळकसुद्धा त्यामध्ये उतरले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहेत असं सांगणारे टिळक सामाजिक कामात मात्र अत्यंत प्रतिगामी असे वृत्ती होती. शाहू महाराज हे त्यांना पसंत नव्हते, टिळकांचासुद्धा विरोध होता. मग टिळक आपल्या केसरीमधून जेव्हा हे लिहत होते तेव्हा मात्र बहुजनांच्या लक्षात आलं की टिळक हे शाहू महाराजाच्या दिशेनं नाहीत आणि शाहू महाराजांनी मग बहुजनांना सोबत घेऊन आपले हे ब्राह्मण कसे आपल्यावर अन्याय करत आहेत अशा स्वरूपाची कामगिरी बजावून सांगितली. त्यानंतर कुर्तुकोटी नावाचा त्यावेळेस एक ब्राह्मण होता, त्यानंसुद्धा विरोध केला, पण नंतर तो त्यांच्या बाजूला झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी 1902मध्ये आरक्षणाची घोषणा केली, आरक्षणाचा जाहीरनामा काढला. सर्वसामान्य मागासवर्गीय 50% लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षण दिलं जाईल, राखीव जागा ठेवल्या जाईल, अशा प्रकारचा जाहीरनामा काढला. जगातला पहिला राजा असा आहे की ज्यानं सामान्यांसाठी, बहुजनांसाठी, मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवलं, आरक्षणाची भूमिका मांडली. हा जगातला पहिला राजा आहे आणि म्हणून आरक्षणाचे जनक असं छत्रपतींना म्हटलं जातं, असं शाहू महाराजांना म्हटलं जातं. या आरक्षणाला 20 जुलै 1902ला आरक्षणाची घोषणा केल्यानंतर आपल्या लक्षात येईल आजच्या बाजूनं की आजसुद्धा आरक्षण किती महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये 340, 41 आणि 342 ही तीन कलमं यामुळेच आरक्षणावर घेतलेली आहेत. 340 हे कलम OBCसाठी आहेत, तर 341 अनुसूचित जातीसाठी आहेत आणि 342 अनुसूचित जमातीसाठी आहेत. आज OBCचं आरक्षण, विशेष करून राजकारणातील आरक्षण, राजकीय आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण काढल्या जात आहेत, हिसकावून घेतलं आहे. कोर्टानं निर्णय दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे की OBCचं आरक्षण का रद्द करण्यात येतं याचं कारण त्यांनी सांगितलं आहे, सरकारला सांगितलं आहे की तुम्ही OBCची लोकसंख्या आम्हाला दिलेली नाहीत. वास्तविक दर 10 वर्षानं जनगणना होते. जवळपास 1930 पासून OBCची जनगणना, 31 पासून OBCची जनगणना झाली नाही. आज इतके वर्ष झाले, 2021मध्ये ही जनगणना केली, पण या सरकारनं ही जनगणना बाहेर येऊ दिली नाहीत. OBC किती आहे त्याचा थांगपत्ताच लागू दिला नाही आणि त्यामुळे जर त्यांनी OBCची जनगणना कोर्टामध्ये सादर केली असती तर OBCचं हे आरक्षण आज गेलं नसतं. ही बाब त्यानं महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळे आज OBCचं आरक्षण जातं की काय अशी एक भावना आपल्याकडे निर्माण झालेली आहे. त्यासाठी आपण झटलो पाहिजेत. आपले OBCची जातनिहाय जनगणना कशी होईल या दृष्टीनं सुद्धा आता सर्वत्र OBC संघटनांनी एकी बांधलेली आहेत.
ही एकी सरस झाली पाहिजेत. आणि ही जी जाणीव आहेत, ही जाणीव जर पहिल्यांदा कोणी दिली असेल तर ती दिली आहेत राजर्षी शाहू महाराजांनी. हे राजर्षी शाहू महाराज केवळ OBCसाठी नव्हते, तर त्यांनी सर्व समाजासाठी, त्यात SC ST NT VJ भटक्या विमुक्त सगळ्या समाजासाठी. त्यांचं म्हणणं असं होतं की ब्राह्मण हे सुरुवातीपासून आरक्षण घेत आहेत, मग सामान्यांना शिक्षणच मिळत नाहीत, दिल्याच जात नाहीत. कारण जातीयता खूप असल्यामुळे, स्पृश्यता खूप असल्यामुळे यांना शिक्षणच मिळत नाही. शिक्षणाची सर्व दारे यांची बंद झालेली आहेत. शिक्षण नसल्यामुळे यांना कुठल्या नोकऱ्या प्राप्त होत नाही. म्हणून महाराजांनी शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी खुली केली. आणि सगळ्यांसाठी खुली केल्यामुळे टिळकांचा मात्र तिळपापड झाला. टिळकांना ते वाईट वाटलं. टिळकांना वाईट याच्यासाठी वाटलं, टिळक त्या काळात म्हणाले, त्या काळात या आरक्षणाच्या संदर्भात म्हणाले, तेली तांबोळी जर संसदेत गेले तर तिथे काय ते नांगर चालवणार आहेत काय. यावरून आपल्या लक्षात येतं की जे बहुजन समजला जाणारा माणूस आहेत त्यांचे हे किती विरोधक होते. म्हणजे कितीही सुधारक ते असले राजकीयदृष्ट्या, तरी सामाजिकदृष्ट्या मात्र ते प्रतिगामी होते, हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा तिळपापड या ठिकाणी झाला. पण अशाही परिस्थितीत राजर्षी शाहू महाराजांनी मात्र या मागासवर्गीयाच्या आरक्षणाचे सवलतीचे समर्थन कसे केले पहा. एक सांगलीमधील जे अभ्यंकर नावाचे वकील होते आणि या वकिलांनी राजर्षी शाहू महाराजांची भेट घेतली. राजर्षी शाहू महाराजांना ते म्हणायला लागले की शाहूजी महाराज, तुम्ही या सामान्य लोकांना, मागासवर्गीय लोकांना आरक्षण कशाला देत आहेत, याचं कारण काय. शाहू महाराज ओळखून होते, त्याने सांगितलं, बोलले नाही. ते सरळ त्यांना घेतलं सोबत, चला म्हणे माझ्यासोबत. आणि माझ्यासोबत आल्यानंतर तबेल्यात, एकदम घोड्याच्या तबेल्यात घेऊन गेले त्यांना. घोड्याच्या तबेल्यात घेऊन गेल्यानंतर आपल्या नोकराला सांगितलं की बाबा रे म्हणे, या सगळ्या घोड्यांना मोकळं सोड आणि या सतरंजीवर चणे टाकून दे म्हणे. हे चणे टाकून दिले त्यांनी. मग सगळे घोडे आले. आता त्यात जे तगडे तुगडे घोडे होते त्यांनी त्या हरकुड्या घोड्यांना मारताना सुरू केलं. त्यामुळे ते बाजूला होऊन गेले. आणि जे चणे सगळे होते ते चणे फक्त तगड्या तुगड्या घोड्यांनी खाल्ले. समाजव्यवस्थेचंही असंच आहे की समाजव्यवस्थेत जे तगडे तुगडे आजपर्यंत होते आणि पुढेही आहेत, ते त्या चण्याचा लाभ घेतील. आणि बाकी जे सामान्य आहेत, लुळे बांगळे आहेत, त्यांना लाभ मिळणार नाहीत. आणि त्यासाठी मात्र त्यांना आपल्याला थोडंसं जास्तच द्यावं लागेल. त्यांना जास्त द्यावं लागेल, तेव्हा कुठे समानता येईल. म्हणजे समानतेचे पुरस्कर्ते म्हणून सुद्धा शाहू महाराजांना आपल्याला पाहता येईल. सवलतीचे समर्थन अशा प्रकारे त्यांनी केलं. त्यावर गणपतराव अभ्यंकर बिलकुल बोलले नाही. त्यांना पटलं. ते म्हणाले की नाही, तुमचं बरोबर आहे. आणि तुमचं बरोबर आहे म्हटल्यावर महाराजही समाधानी झाले. आणि ती बाब आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळते की आज म्हणजे 3% जो समाज आहे इथला, त्यांनी सर्व जागा बळकावलेल्या आहेत. कारण की हे लुळे पांगडे आहेत. यांना शिक्षणाची दरवाजी खुली नसल्यामुळे हे काही करू शकले नाहीत. आज करत आहेत. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं ते आपल्याला अधिकार बहाल केलेले आहेत. पण आता मात्र या काळात आज शिक्षणाची दरवाजे बंद कशी होत आहेत, वेगळ्या पद्धतीनं. 10वी 12वीपर्यंतचं परीक्षाच नाहीत. आणि परीक्षा जर नसेल तर बहुजन समाजातील हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांची ते घरी त्यांना खाता येत नाहीत. त्यांनी काय मोबाईल घ्यावं आणि त्यांनी काय मोबाईलमध्ये शिक्षण घ्यावं, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि त्यामुळे वेगळ्या पद्धतीनं त्या पद्धतीचे ब्राह्मण ज्या पद्धतीचे वागत होते, तीच पद्धत वेगळ्या पद्धतीनं मांडून आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढंच नाही तर महाराजांनी अस्पृश्यता निवारण्याचं कार्यसुद्धा फार मोठं जोमानं केलं आहे. त्यांना अनुभव असा आला. एक जेवण होतं. मग जेवणासाठी महाराजांना बोलावलं होतं.
स्नान वगैरे करून महाराज जेवणासाठी गेले. तिथे असे जेवणाच्या ठिकाणी त्यानं महाराज गेल्यानंतर थोडंसं आपण फेरपटका मारावं, कसं काय जेवण आहे असं वाटलं आपल्याला, कसं काय आहे बा असं म्हणून त्यांनी फेरपटका मारला. ते हांडे वगैरे उघडे ठेवून होते आणि त्या उघड्या हांडे ठेवून असताना तिथे एक मात्र उघडा बॉम्ब सोवळेकरी म्हणजे ब्राह्मण मांजर घेऊन फिरत होता. महाराज फिरत त्या सोवळेवाल्याला दिसलं. महाराजांना ते काय म्हणतात, महाराज तुम्हाला इथे फिरता येणार नाही. महाराज म्हणे का बुवा, का आम्हाला फिरता येणार नाही? नाही म्हणे तुम्ही शूद्र आहात आणि शूद्र तुमचा स्पर्श जर याला झाला तर मग आमच्या अन्नाचं, आमच्या या सगळ्या जेवणाची पायमल्ली होईल. महाराजांना त्यावेळेस असं वाटलं की जर राजासारख्या माणसाला हे जर इतकी अस्पृश्यता पाळतात तर बाकीच्या सर्वसामान्य लोकांची अवस्था काय असेल. म्हणून मग महाराजांनी 1918 साली अस्पृश्य निवारणाचा एक जाहीरनामाच काढून टाकला. आपल्यासारखीची ही अवस्था आहे तर या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांची अवस्था काय असेल, एक जाहीरनामाच काढून टाकला आणि अस्पृश्य निवारणाचं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. या अस्पृश्य निवारणासोबतच महाराजांनी एक मोठी कामगिरी केलेली आहे. त्या काळात त्या राज्यामध्ये म्हणजे विशेष करून कोल्हापूर संस्थांमध्ये फासेपारधी, मांग, गारोडी असे जे आज आपण विमुक्त भटक्या जाती जमाती म्हणतो, यांना इंग्रज लोक गुन्हेगार मानत होते आणि या गुन्हेगारांना फटकन काही झालं, कुठे चोरीबिरी झाली की यांना पकडून नेत होते. महाराजांना सही करायला जावं लागत होतं. सावली देखील निषिद्ध मानल्या जाते. हे तर पंचम वर्णच होते, म्हणजे शूद्र अतिशूद्र अशा प्रकारे यांना गणल्या जात होते. या अशा लोकांना महाराजांनी काय केलं, मग यांच्यासाठी सुद्धा आपण काही केलं पाहिजे. शिका, तुम्ही शिकले पाहिजेत. याच्या अगोदर त्यांनी काय केलं की आपल्या मुलाच्या लग्नात वराडी हेच सगळ्यांना घेऊन गेले. फासेपारधी असो की आणखी कोणी असो, आपल्यासोबत त्यांना घ्यायचे, आपल्यासोबत त्यांना ठेवायचे. अनेकांना हॉटेल्स लावून दिले, अनेकांना काही व्यवसाय दिले. अशा प्रकारे महाराजांनी फासेपारधी असो, मांग गारोडी असो, यांचा अशा प्रकारे त्यांनी उद्धार केला. आणि हे करताना त्यांनी हे पाहिलं की शिक्षण फार महत्त्वाचं आहे. शिक्षण जर नसेल तर काही करू शकत नाही. म्हणून त्यांनी मोफत शिक्षण सुरू केलं. सगळ्यांना मोफत शिक्षण. 1917 त्यांनी शिक्षणाचा एक जाहीरनामा काढला आणि सगळ्यांनी, विशेष करून मागासवर्गीय जे आहेत त्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजेत अशा प्रकारची त्यांनी व्यवस्था केली. या व्यवस्थेनंतर त्या काळात शेतीचे कामं कुळकर्णी पाहत होते आणि ते शेतकऱ्यांवर खूप अन्याय करायचे. कुळकर्णी अन्याय करायचे आणि तो अन्याय शेतकऱ्यांना सहन होत नव्हता. महाराजांनी बघितलं. मग महाराजांनी एक क्लृप्ती लढवली. महाराज म्हणाले की या कुळकर्ण्या यांची वतनदारी नष्ट केली पाहिजेत आपण. हे जे अनेक काळापासून इथे आलेले आहेत, वंशपरंपरागत जे कुळकर्णी आहेत आणि त्यांनी जे अन्याय केलेले आहेत ते आपण नष्ट केले पाहिजेत. म्हणून महाराजांनी काय केली, तलाठ्यांची नियुक्ती केली. पगारदार तलाठी नेमायचे, त्यांना पगार द्यायचा. ते शासनातर्फे, म्हणजे शेतकऱ्यांकडून नाही, शेतकऱ्यांचा सारा थोडाफार शासनानं वसूल करायचा आणि शासनातर्फे त्यांना पगारी नोकरी द्यायची तलाठ्याची. पटवारी आपण ज्याला म्हणतो, ते पटवारी पहिल्यांदा जर नियुक्तीची जाण किंवा ज्ञान कोणी घेतलं असेल तर ती प्रामुख्यानं राजर्षी शाहू महाराजांनी घेतलं. ही बाबसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे पटवारीची नोकऱ्या तुम्हाला नव्हत्या, सर्वसामान्यांना, मागासवर्गीयांना त्या नोकऱ्या देण्याचं कामसुद्धा महाराजांनी केलेलं आहे. कुलकर्णीपद काढलं. कुलकर्णीपद काढल्यानंतर तिकडे जे हे झालं होतं, म्हणजे वेदाचं वेद प्रकरण जे होतं ते करणारे हे कुलकर्णीच होते. त्यांना मोठा राग आल्यामुळे त्यांनी बहिष्कार वगैरे खूप महाराजांना भोगावं लागलं. हे सगळं करत असताना सगळ्यांना तोंड अत्यंत समृद्धपणे महाराजांनी दिलेलं आहे. शाहू महाराज कलावंताची कदर करत होते. कुठलाही कलावंत असो त्याची कदर करणं म्हणजे मोठ्या दिलाचा राजा असं आपण जे म्हणतो,
किंवा आभाळा एवढा छत्रपती असं आपण जे म्हणतो ते यातून आपल्याला पाहावयास मिळतं. तमाशाला राजदरबार प्राप्त करून दिला. तर त्यावेळेसचे लोकनाट्य, त्यावेळेसचे नाटक, त्यावेळेसचे गीत, त्यावेळेसचे सिनेमा सगळे महाराजांनी अगदी कलावंत लोकांना आपल्या जवळ केलं आणि कलावंताची कदर करून ब्राह्मणी वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला. पण शह देत असताना त्यांना अनेक बाबींना विरोध सहन करावा लागला. साहित्य, संगीत, तमाशा, नाटक ह्या सगळ्या बाबी आणि विशेष म्हणजे आखाडा नावाची जी बाब होती, आता बंद झाला आहे तो, पण ज्यामुळे पैलवान निर्माण होत असेल, मल्लयुद्ध ज्याला आपण म्हणतो ते मल्लयुद्धाची कामगिरी आणि कुस्तीची कामगिरी इथे महाराष्ट्रात आणि भारत देशात, जगातसुद्धा कोणी आणली असेल तर ती पहिल्यांदा महाराजांनी निर्माण केलेली आहेत. ही महाराजांची फार मोठी देण होती. म्हणजे शाहू महाराज खऱ्या अर्थानं अस्पृश्याचे मार्गदर्शक होते. अस्पृश्याचे मार्गदर्शक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी वेळोवेळी मदत केली. त्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोक महाराजांना चहाच्या तास लावून दिले, तिथे जाऊन स्वतः ते चहा पिले. अशा प्रकारची कामं त्यांनी केली. म्हणजे महाराजांना गुन्हेगार म्हणून दररोज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी द्यावी लागत होती. ती हजेरी देणं बंद केलं आणि जो महाराजाचा वतननामा होता तो सुद्धा खत्म करण्याचं कार्य म्हणजे महाराजांनी केलेलं आहे. हे काम 18 सप्टेंबर 1918 महाराजांनी हे म्हणजे वतन खालसे केलेत. महाराजांनी एक आणखी नवीन काम केलं. जसं हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य आहेत, हिंदू धर्मामध्ये जसे शंकराचार्य आहेत तसेच महाराजांनी म्हणजे शंकराचार्यांना तुम्ही पूजू नका, त्याची पूजा करू नका हे सांगितलं आणि शास्त्र जगद्गुरू नावाची एक नवीन पदाची निर्मिती केली. आणि तिथे सगळ्या बहुजन समाजांनी त्यांची पूजा करायची नाहीत, तर त्यांच्यात मानवता असेल, चारित्र्य असेल, शील असेल तर मग त्यांनी सर्वांना आपलं मार्गदर्शन करून त्याप्रमाणे त्यांनी कामं करायची. अशा प्रकारचे शास्त्र जगद्गुरूची निर्मितीसुद्धा महाराजांनी केलेली आहे. असा हा मोठ्या दिलाचा माणूस होता. समाज परिवर्तनासाठी जे लागत होतं ते सर्व यांनी आपल्या कृतीतून करून दाखवलं. म्हणजे शाहू महाराजांचे आचार आणि विचार हे जुळते मिळते होते आणि त्यामुळेच केवळ 48 वर्ष आयुष्य त्यांना लाभलं होतं. केवळ 48 वर्ष आणि त्यातही 94 जर 48पर्यंत घेतले आपण तर जवळजवळ 22 म्हणजे 25 वर्षे त्यांना मिळाली. आणि या 25 वर्षामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं कार्य, सामाजिक बदल घडवून आणण्याचं, सामाजिक परिवर्तन करण्याचं कार्य या महाराजांनी आपल्याला केल्याचं पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे हे करत असताना महाराज कुठेही घाबरले नाहीत, दचकले नाहीत, भ्याले नाहीत. त्यांनी आपल्या राज्यव्यवस्थेला पकडीत ठेवलं. त्यांनी प्रामुख्यानं एक संगती असं नेहमी सांगितलं, गवताची एक काडी लवकर मोडेल पण गवताची पेंडी मात्र मोडणार नाहीत. म्हणजे सगळ्या समाजाने जर एकत्रित आलं म्हणजे एकजूट झाली तर ते मात्र आपल्याला तो समाज मजबूत बनवता येऊ शकतो. आणि असा एकजूट होणारा समाज असणारा समाज हा पराक्रमी समाज होऊ शकतो हे दाखवण्याचं कार्य महाराजांनी केलेलं आहे. आणि अशा या महान राजर्षी, राजा आणि ऋषी, क्षत्रिय आणि ऋषी असं कोणालाही नाव मिळत नाहीत ज्यानं राज्यकारभारही चांगला केला आणि ऋषीमध्ये जे गुण असतात ते ऋषीचे गुणही ज्यांनी दाखवून दिले असे हे राजर्षी शाहू महाराज. 3 वेळा ते अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना नागपूरला बोलवलं अध्यक्ष म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट त्यांची तिथे कोल्हापूरमध्ये झाली. आणि विशेष म्हणजे राजर्षी ही पदवी त्यांना केव्हा दिली? मध्य प्रदेशातमध्ये कानपूरमधील जी एक परिषद भरली होती, अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भातली परिषद भरली होती, कुर्मी समाजाने ती भरवली होती. या कुर्मी समाजाने या राजर्षींना, या शाहूला राजर्षी ही पदवी दिलेली आहे आणि ती राजर्षी पदवी त्यांनी कायमपणे टिकवलेली आहे. ही बाब कोणालाही नाकारता येत नाही. आणि या बाबीमुळेच राजर्षी शाहू महाराज
फार मोठे झालेले आहेत, मोठे आहेत, त्यांचा आदर्श आज नाहीत हजारो वर्ष आपल्यासमोर राहिल्याशिवाय राहणार नाहीत. अशा या शाहूंना 6 मे 1922 हे सगळे कामं करता करता 1900 आणि अतिशय सुंदर राज्य चालवताना बहुजनाचं एक मोठं आदर्श ठरणारं हे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं आणि एक दुःखाचा डोंगर जनतेवर म्हणजे रयतेवर कोसळला. हा रयतेचा राजा, लोकांचा राजा म्हणून जो होता तो राहीलच हे मात्र निर्विवाद आहेत. रयतेचा राजा गेले म्हणून काही बाकी संपलं असं नाही. त्यांचं कर्तृत्व मात्र, त्यांची प्रेरणा मात्र, ज्या अनेक थोर महापुरुषांच्या प्रेरणा आपल्यासमोर असतात त्यापैकी एक हा मोठा माणूस, मोठ्या दिलाचा राजा, मोठ्या मनाचा राजा, यांची प्रेरणा जी आपल्याला मिळालेली आहे ती प्रेरणा कायमस्वरूपी म्हणजे अनेक काळपर्यंत आपल्यासोबत राहील. त्या अशा या राजाला त्यांच्या जयंतीप्रित्यर्थ विनम्र अभिवादन करतो. आपण सर्वांनी हे माझं ऐकलं, आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.